शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली, जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली। वृषाली महिला सामाजिक संस्थेच्या हितचिंतक व ज्ञानदीप विद्यालय गेगाव नांदवळच्या मुख्याध्यापिका सौ रंजना रघुनाथ घोडविंदे या 33 वर्ष 8 महिन्याच्या प्रदीर्घ सेवेतून आज निवृत्त झाल्या। त्यांचा सेवापूर्ती व सन्मान सोहळा आज विद्यालयाच्या प्रांगणामध्ये अनेक मान्यवर, हितचिंतक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी वृषाली संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या। तसेच अनेक मान्यवरांनी त्यांचे भाषणात कौतुक केले। शाळेतील विद्यार्थिनींनी गाण्याच्या तालावर जल्लोष करत या सोहळ्यामध्ये रंगत भरली। घोडविंदे मॅडम यांचे चिरंजीव दीपल याने शाळेतील सर्व मुलं मुलींना हुडी जॅकेट वाटप केले। वृषाली मंच ग्रुप वारघडे नगरच्या वतीने घोडविंदे मॅडम यांना स्टेजवरून नाचत वाजत गाजत निरोप देण्यात आला। नमस्कार, वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे। आजपर्यंत कार्यक्रमाच्या विविध व्हिडिओ पाहत आहात आपण। आज एक सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आज आपल्याला हा पाहायला मिळणार आहे। शाळा आहे गेगाव ज्ञानदीप विद्यालय, गेगाव शाळा हायस्कूल आहे आणि आमच्या बाईंचं नाव आहे रंजना रघुनाथ घोडविंदे। खूप प्रेमळ स्वभावाच्या आहेत, खूप वर्ष कार्यरत शाळेवर आहेत आणि हा सेवापूर्ती सोहळा आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। कशा पद्धतीने आज त्या सेवानिवृत्त झाल्यात। असं म्हणतात निवृत्त होतात, पण महिला कधी होतात हो निवृत्त? नाही होतो। 12 महिने ती कामं असतात। आजही आपण बोलत असला की महिलांचं काम संपलं, पण नाही, घरदार परिवार आणि सामाजिक कार्य आज आमच्या रंजनाताईंना पुढे ते करायचंच आहे आणि ते करणार आहेत। कारण की खूप खडतर जीवन त्या जगलेल्या आहेत। काही गोष्टी बघितल्या तर आयुष्यामध्ये चढ उतार येतच राहतात, तसे त्यांच्या आयुष्यात खूप आले। एक स्वभाव असतो माणसाचा, सगळ्यांना सामावून घेणं हे त्यांच्या मुळात स्वभावातच आहे। म्हणून आजपर्यंत आज जर सेवापूर्ती सोहळ्यात बघितला तर तो आनंद तुम्हाला आज पाहायला मिळेल। कारण की छोट्या मुलांपासून वयोवृद्ध पुरुषांबरोबर महिलांबरोबर त्यांचा स्वभाव आज त्यांनी दाखवून दिला की ह्या 60 वर्षात मी काय केलं ते आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये खरंच पाहायला मिळेल। कोणामध्ये कधी भेदभाव न करता त्यांनी आज आपलं कार्य असंच चालू ठेवलं आणि त्यांनी पुढे आपलं सामाजिक कार्य तसंच पुढे चालू ठेवा। कारण की आज रघुनाथ घोडविंदे म्हणाले तर आमचे आप्पा आहेत आणि आप्पांचा स्वभाव खूपच छान आहे। आज आप्पांची साथ त्यांना वेळोवेळी मिळत गेली, म्हणून आज त्यांच्याकडनं ही कार्य खूप सुंदर पद्धतीने होत गेलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीला आमच्या वृषाली मंचकडनं खूप शुभेच्छा आहेत। आणि आज सामाजिक कार्यात त्यांनी अग्रेसर व्हावं याही पुढे, तशा त्या नेहमी आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। आता तर त्या आवर्जून येणारच आहेत आणि सहभागी होणार आहेत। पण मला एकच सांगायचं की बाई, ह्या थोडासा तुमचा अनुभव तुम्ही शेअर करावा। असं आनंदही वाटतो आणि थोडं दुःखही होतंय, कारण की आज एवढं सामाजिक काम करता करता आज हे काम
आज इथेच आपण स्टॉप करतो, कारण की आज सगळ्यांच्या बोलण्यातनं आज सगळं जाणवलं की जे केलेलं काम त्यांचं उभं राहिलं. आज आनंदही होतो आणि उद्यापासून त्या शाळेवर येणार नाहीत ते दुःख होतं, कारण की महिलांची लगबग खूप असते. पहाटे 5 वाजल्यापासून मला डबा करायचाय, घरच्यांना करायचंय, शाळेतल्या विद्यार्थ्यांना मी कसं घडवणार आहे त्याचा परिपाठ आदल्या दिवशी करायचा असतो त्यांना. तेव्हा ते मुलं घडतात आणि त्यांनी आपल्या हायस्कूलमध्ये ते दाखवून दिलं की आपले विद्यार्थी कसे घडवलेत. पण कसं वाटतं आजचा दिवस तुम्हाला? चांगला, द्विधा अवस्था एकदम. त्याच्यामुळं कसं की अगदी मन भरून येते. सकाळपासूनच माझी अशी अवस्था झाली की काय बोलावं हे सुचतच नव्हतं. परंतु या विद्यालयाने आणि सगळ्यांनी, समाज झाले, पालक झाले, सगळ्यांनीच मला खूप खूप सहकार्य केलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि शेवटपर्यंत या परिसराचा, या शाळेचा आम्ही अभिमान बाळगणार आहे असं. आणि नक्कीच आपल्या समाज कार्यामध्ये मी सुद्धा सहभागी होईल.
असा विषय नाही की तो घोडविंदे मॅडमने मला विचारला नाही आणि मी त्यांना मदत केली नाही. प्रत्येक कामामध्ये मुख्याध्यापक संघटनेची त्यांना माझ्याकडून मदत झालेली आहे. शहापूर तालुक्यातले जेवढे मुख्याध्यापक असतील त्या सर्वांना असा एकही शहापूर तालुक्यामधील मुख्याध्यापक नाही की त्याला किरपण सरांनी आणि मुख्याध्यापक संघाच्या वतीने मदत केली नाही. कामाचा व्याप पाहता, आताचा जर व्याप पाहता, मुख्याध्यापकाचा जर माध्यमिकचा व्याप पाहिला, जर 10वी 12वीचे वर्ग असतील, फरक फक्त एवढाच आहे की प्रतिष्ठित मंडळी आणि समोर बसलेले सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि सर्व बंधू भगिनींनो, खरं तर वहिनींच्या बद्दल खूप असं सांगून झालेलं आहे आणि वहिनींचं मला जास्तीचं कौटुंबिक जीवन जे आहे त्याच्याबद्दल जास्तीची माहिती आहे. खरं तर आमच्या मावशी जेव्हा आजारी पडल्या त्यावेळेला मावशींचा आजार अतिशय खडतर होता आणि अशा अवस्थेत मावशीला कुठे ठेवायचं, त्यावेळेला स्वतः वहिनी आणि दादांनी निर्णय घेऊन त्यांना शहापूरला नेलं आणि शहापूरला नेल्यानंतर त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीची व्यवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे. अतिशय 33 वर्ष सेवा केली, कार्यपूर्ती हो झाली. 33 वर्ष सेवा केली, कार्यपूर्ती हो झाली. आली निवृत्तीची घडी आली, आली सेवा निवृत्तीची घडी आली. 58 वर्ष वयाची आज पूर्ण झाली, 58 वर्ष वयाची आज पूर्ण झाली. आली निवृत्तीची घडी आली, आली सेवा निवृत्तीची घडी आली.